बुलढाण्यात प्रकाशक प्रशांत आंबेकडून शिवाजी कोण होता पुस्तकाचं सामूहिक वाचन तर संजय गायकवाडांच्या घराबाहेर डाव्या संघटनांचं ठिय्या आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. शिवाजी कोण होता पुस्तक वाचनाला जाणार, मात्र शिवरायांचा एकेरी उल्लेख खपवून घेणार नाही, आमदार संजय गायकवाड यांचा आंदोलकांना इशारा. विधान परिषदेसाठी नाव पक्षाची संसदीय समिती ठरवते, मी नाही, उमेदवारीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंच्या प्रस्तावावर बच्चू कडू उद्या भूमिका जाहीर करणार. बच्चू कडू पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार तर शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा होणार असल्याची माहिती. कट्टर राजकीय विरोधक आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांची फोनवर चर्चा. चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात. रवी राणा कडूंना विधान परिषदेवर पाठवण्यासाठी मदत करणार असल्याची चर्चा. राज्यातल्या 14 तलाव संवर्धन प्रकल्पांची मान्यता रद्द. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा निर्णय. एकनाथ शिंदेंच्या काळातल्या 11 तर आदित्य ठाकरेंच्या काळात मंजूर झालेले 3 प्रकल्प रद्द. पुण्यामध्ये पवार कुटुंबाची महत्त्वाची बैठक. शरद पवारांनी कुटुंबातल्या सदस्यांची बोलावली बैठक. पवार सर्वांशी संवाद साधणार असल्याची माहिती. अजित पवार अपघात प्रकरणामध्ये खरात अँगल तपासण्याची रोहित पवारांची मागणी. 27, 28 आणि 29 जानेवारीला खरातच्या बँक खात्यात मोठी उलाढाल झाल्याचा दावा. दूषित पाण्यामुळे मंत्रालयातील कर्मचारी हैराण. कर्मचाऱ्यांना जुलाब, उलटी, पोटदुखीचा त्रास. आठवडाभरापासून 100हून अधिक जणांना त्रास. नाशिक धर्मांतर प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन. प्रकरणाचे धागेदोरे थेट मलेशियापर्यंत असल्याचा सरकारी वकील अजय मिसर यांचा कोर्टात दावा. पीडितेला नाव बदलून मलेशियामध्ये पाठवण्याचा कट. कोल्हापुरात 15 तरुणींचं लैंगिक शोषण. पुलाची शिरोलीमध्ये लॉजवर नराधमांकडून मुलीवर वारंवार अत्याचार. आरोपी शाहिदला 4 दिवसांची पोलीस कोठडी. भोंदू अशोक खरातचे वकील खरातची भेट घेणार. एसआयटी चौकशी संदर्भात खरातशी चर्चा करणार. खरातच्या भेटीसाठी वकिलांकडून यंत्रणांना लेखी अर्ज. भोंदू मनोहर भोसलेच्या निकटवर्तीय नरेंद्र सांगळेला अटक. आतापर्यंत भोसलेसह 3 जण अटकेत. आज कोर्टामध्ये हजर करणार. चंद्रपूर किडनी विक्री प्रकरण. नागपूर खंडपीठानं आरोपी डॉक्टर रवींद्र पाल सिंगचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. अटकेसाठी पथक रवाना. महाराष्ट्रासह देशभरात 50शी जवळ पारा. उष्णतेच्या लाटेमुळे सर्वसामान्य बेहाल. अमरावती, वर्ध्यात तापमान 46 अंशांवर.